गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सरकारी वकिलांनी 2,000 कोटी रुपयांच्या लाचखोरीचे गंभीर आरोप केले। हा मुद्दा केवळ भारतापुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवरही याची चर्चा होते। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। अदानी समूहावर नेमके काय आरोप आहेत हे सर्वप्रथम पाहूयात। न्यूयॉर्कमधील ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या सरकारी वकिलांनी अदानी समूहावरील आरोप स्पष्ट करताना म्हटलंय की भारतात सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कंत्राट मिळवण्यासाठी 2,029 कोटी रुपयांची लाच देण्यात आली। यामध्ये गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर 6 जण, ज्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीचे माजी CEO विनीत जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबिनेट, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांचा समावेश आहे। भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठा निधी गोळा करण्याचा डाव असल्याचं यामागे सांगितलं जातंय। हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं? अमेरिकेतील सरकारी वकिलांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। तसंच लाचखोरीचे पुरावे मिळवण्यासाठी सागर अदानी यांनी स्वतःच्या मोबाईलचा फोन वापरल्याचं देखील सांगितलं जातंय। गौतम अदानी यांना न्यूमेरो युनो आणि द बिग मॅन या सांकेतिक नावांनी देखील ओळखलं जात होतं। अदानी समूहाने गुंतवणूकदारांना आणि कर्जदात्यांना खोटी माहिती देऊन 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोळा केली असा आरोप देखील त्यांच्यावर आता केला जातोय। या संपूर्ण घोटाळ्याचा केंद्रबिंदू अदानी ग्रीन एनर्जी हा होता। सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कॅनडातील संस्थांसोबत भागीदारी करून सरकारी करार मिळवण्याचा कट रचण्यात आल्याचा देखील आरोप केला जातोय। सागर अदानी नेमके कोण आहेत? सागर अदानी हे गौतम अदानी यांचे पुतणे आहेत। 2015 मध्ये अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी अदानी ग्रीन एनर्जीच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। 2030 पर्यंत अदानी समूह जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क तयार करण्याचं ध्येय ठेवून काम करत आहे। या सगळ्याचे आर्थिक परिणाम काय होतील? या घडामोडींमुळे अदानी समूहाच्या शेअर बाजारातील मूल्यांकनावर मोठा परिणाम झालाय। अदानी एनर्जी सॉल्युशन्स मध्ये 20% घसरण, अदानी एंटरप्राइजेस मध्ये 10% घसरण, अदानी पोर्ट्स मध्ये 10% घसरण, अंबुजा सिमेंट मध्ये 10% घसरण, अदानी पॉवर मध्ये 16% घसरण। काही मिनिटातच समूहाच्या मार्केट कॅम्प मध्ये 2.24 लाख कोटींची घसरण झाल्याची पाहायला मिळते। याआधीही हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते, मात्र अदानी समूहानं त्या आरोपांना फेटाळून लावलं होतं। या संपूर्ण वादाचा परिणाम असा झाला की गौतम अदानी यांचं नाव जागतिक स्तरावर एक प्रभावी उद्योजक म्हणून घेतलं जात होतं। पण या सगळ्या नवीन आरोपांमुळे त्यांची आणि त्यांच्या समूहाची विश्वासार्हता मोठ्या संकटात सापडली। या सगळ्यामुळे भारतीय सरकारी यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपांमुळे भारताच्या प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होतोय। हा वाद केवळ अदानी समूहापुरता मर्यादित नाहीये, तर तो भारतीय उद्योग क्षेत्राच्या विश्वासार्हतेवरही प्रभाव टाकतोय। गौतम अदानी यांना कायद्याचं पाठबळ असल्याचंही बोललं जातं। या प्रकरणात अदानी समूहाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये, मात्र यामुळे समूहाला मोठा फटका बसलाय। या सगळ्यात भारतीय सरकारचं उत्तर देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या प्रकरणातील सत्य काय आहे हे तपासांती समोर येईल, पण एक गोष्ट नक्की की अशा प्रकरणांमुळे देशाची प्रतिष्ठा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दोन्ही धोक्यात येतो। अदानींच्या या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? अदानी समूह या संकटातून बाहेर पडेल का? आणि भारतीय सरकारनं अशा प्रकरणांवर कसा वचक ठेवायला हवा? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि सिविक मिररच्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका।